मुंबईतल्या वाहतुकीचे अपडेट घेऊया। एकीकडे मुलुंड टोल नाक्यावरती वाहतूक कोंडी झाली आहे तर दुसरीकडे पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पश्चिम द्रुतगती असेल किंवा पूर्व द्रुतगती मार्ग असेल या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पश्चिम द्रुतगती मार्गावरची ही चित्र आहेत। वाहनांच्या लांबच लांब रांगा इकडे लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। गेल्या 2 आठवड्यांमधला पॅटर्न जर आपण पाहिला तर मुंबईमध्ये पावसाचं प्रमाण जरा जरी वाढलं तरी सुद्धा दोन्ही एक्सप्रेस हायवेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। वाहतुकीला मोठा फटका बसतो। मुंबईकर, चाकरमानी, नोकरदार वर्ग सध्या आपापल्या कार्यालयांच्या दिशेने जात आहेत आणि अशात या पावसामुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका या मुंबईकरांना सहन करावा लागतोय। विजिबिलिटी दृश्यमानता पावसामुळे कमी झाली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी संथ गतीने वाहतूक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम द्रुतगती मार्गावरची ही चित्र सध्या आपण पाहतोय। सकाळपासूनच पश्चिम उपनगरांना पावसाने झोडपून काढलंय। बोरिवली, वांद्रे, मलाड, सांताक्रूज या ठिकाणी जोरदार पाऊस बरसलाय आणि त्याचा परिणाम म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे आता जर तुम्ही घराबाहेर पडण्याचं नियोजन करत असाल तर रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक या दोन्हीही वाहतुकींची परिस्थिती बघा, एकंदर पावसाचा आढावा घ्या आणि मगच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, काय चित्र आहे तिथलं? नक्कीच आज सकाळपासून मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। सध्या आपण बोरिवलीकडून आहेत वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मलाड असेल, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ला या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। खरं तर सकाळपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे पश्चिम रेल्वे आहे 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतात। असंच काही चाकरपाणी जे खाजगी वाहनं घेऊन निघालेत कामासाठी, मात्र त्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। सध्या वाहतूक पोलिसांकडून देखील या वाहतूक कोंडी काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र आता आपण एकंदरीत पाहिलं तर मलाड ते विलेपार्ला दरम्यान आहे जी अर्धा तासाचा प्रवास आहे। मात्र या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना 1.5 ते 2 तास या ठिकाणी प्रवासाला सामोरं जावं लागत आहे वाहतूक कोंडीचं। सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।